टीम इंडियाला वर्ल्ड कपची खरी ट्रॉफी मिळणार नाही. आता एशिया कपचं ठीक होतं, पण आता हे काय नवीनच. चला थोडक्यात समजून घेऊयात. गोल्ड आणि सिल्वर पासून बनलेली वर्ल्ड कप ट्रॉफी भारताच्या नावावर झाली, पण नियमांनुसार ही ट्रॉफी पुन्हा आयसीसीच्या मुख्यालयात जाणार आहे. मित्रांनो, भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचलाय. या विजयामुळे देशभरात जल्लोष साजरा होतोय. पण या आनंदाच्या क्षणासोबतच आयसीसीचा एक नियम समोर आलाय, तो जो थोडा धक्कादायकच आहे. आयसीसीच्या नियमांनुसार स्पर्धा जिंकणाऱ्या कोणत्याही संघाला खरी ट्रॉफी दिली जात नाही. जी ट्रॉफी तुम्ही टीम इंडियाच्या हातात घेतली ती फक्त बक्षीस समारंभ आणि फोटो सेशन आणि विक्ट्री परेड साठी वापरली जाते. हे सगळं झाल्यावर ही ट्रॉफी पुन्हा आयसीसी कडे सुपूर्द करावी लागते. आयसीसीने हा नियम जवळपास 26 वर्षांपूर्वी केलाय. मग भारताला काय मिळेल सांगतो. तर विजेत्या संघाला त्या ट्रॉफीची हुबेहूब प्रतिकृती दिली जाते. ती प्रतिकृती दिसायला खरी ट्रॉफी सारखीच असते, पण मूळ ट्रॉफी सुरक्षित राहावी म्हणून ती दुबईतल्या आयसीसीच्या मुख्यालयात ठेवली जाते. आता खरी ट्रॉफी नेमकी कशी आहे? महिला वर्ल्ड कपची खरी ट्रॉफी तब्बल 11 किलो वजनाची आहे. ती सोनं आणि चांदीपासून बनवलेली आहे. त्यावर आतापर्यंत वर्ल्ड कप जिंकलेल्या सगळ्या देशांची नावं कोरली गेली आहेत आणि आता त्यावर पहिल्यांदाच आपलं भारताचं नाव सुद्धा कोरलं गेलंय. हा इतिहास आहे. आतापर्यंत 13 वर्ल्ड कप झाले, ज्यात ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 7 वेळा जिंकला. पण आता आपल्या वाघिणींनी नाव कमावलंय. तुम्हाला काय वाटतं, आयसीसीचा हा नियम योग्य आहे की अयोग्य? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व व्हिडिओसोबत शेअर सुद्धा करा.